लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत. ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे. 2,47,00,000 1,76,00,000 लाखांवर ही संख्या आलेली आहे. आता पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे अशी माहिती सध्या मिळते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिले जाणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातल्या 42 लाखांवर महिला अपात्र ठरल्यात. त्यात माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील माहितीतील 26,34,000 महिला आहेत. त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्याला पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली. त्यात 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वयोगटातील महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. खुश खबर आणि काही लाडक्या बहिणींसाठी खूप वाईट बातमी सुद्धा आलेली आहे. कारण आहे लाडक्या बहिणींची संख्या बाद होत आहे. होय, लाडक्या बहिणींचा मार्च महिन्याचा हप्ता हा कधी येणार, पण कोण पात्र लाभार्थी हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या, आता यादी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. लवकरच यादी ही आज आपल्याला तिथं डिस्प्ले होणार आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणाला येणार आहे त्याच्यावरती संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्यापर्यंत आलेली आहे. बघा, 2 दिवसात पैसे येणार आहेत. 2 दिवसात पैसे येणार आहेत. आपल्याला उद्या आणि परवा हे पैसे येऊ शकतात. कारण आहे अक्षय तृतीयासारखा मोठा तिथं मुहूर्त आता जवळ आलेला आहे आणि सरकार लवकरच याच्या साठी काहीतरी नियम आणि नियोजन करतील असं आपल्याला माहिती आहे. कारण गेल्या वेळेस सुद्धा अक्षय तृतीयाला लाडक्या बहिणींसाठी सरकारने पैसे हे पाठवले होते. कारण त्यांना माहिती आहे हा सण सगळीकडे असतो आणि लाडक्या बहिणीसाठी हा खूप महत्त्वाचा सण असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आता आपण जर बघितलं, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येण्याची दाट शक्यता आहे. परंतु एक वाईट बातमीसुद्धा आहे तिथं, ती म्हणजे लाडक्या बहिणींची पात्रता ही जी संख्या आहे, पात्र लाभार्थी संख्या आहे, ही खूप कमी होत चाललेली आहे. जवळपास 72 लाख, त्यातले काही 24 लाख असे सरकारी जॉबमध्ये आहेत. काही वेगवेगळे त्यांची नियमावली त्यांनी जाहीर केलेली आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं नाव पात्र आहे का नाही हे बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही 2 कामं करू शकता. एक तर अंगणवाडीमध्ये जाऊन तुमची यादी आहे ते चेक करू शकता, किंवा महिला व बालविकास विभागात जाऊन सुद्धा तुम्ही पात्र आहात का नाही ह्याची सुद्धा चौकशी करून घ्या. कारण काय होतं आहे माहिती आहे का, मार्चचा हप्ता कधीही येऊ शकतो, पण जर तुमचं नाव जर पात्र लाभार्थी यादीमध्ये नसेल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. आता ज्यांचं लाभार्थीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 2 दिवसामध्ये पुढच्या पैसे 100% येऊ शकतात. आज हा GR आलाच पाहिजे. सरकारकडे माझी नम्र विनंती आहे की आज आपल्याला GR पाठवा आणि उद्या आणि परवा 2 दिवस किमान तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे पाठवा. फक्त मार्च महिन्याचे पाठवू नका, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 महिन्याचे पैसे पाठवा. ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही अशा माझ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पाठवा, आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला आहे त्यांना मार्च महिन्याचा हप्ता तुम्ही इथं पाठवा. ही माझी सरकारकडे सरळ एक नम्र विनंती आहे. आपण त्यांना अर्जसुद्धा आता करणार आहोत. आता लक्षात घ्या, आज जर तुम्ही कमेंट्समध्ये भरपूर सारे लिहिले की हो आम्हाला फेब्रुवारी मार्च हप्ता हवा आहे, तरच आपण ही मागणी करू शकतो. कारण 1, 2, 3 आणि 10 कमेंटसाठी आपण करू शकत नाही. कारण सरकार काय म्हणतं आहे, कदाचित त्या लाडक्या बहिणी जे तुम्ही बघताय, तुम्ही जे 10,000, 15,000, 20,000 लाडके तुमचे व्हिडिओ जात आहेत, तर मग लोक कमेंट्स करत नाहीत. कदाचित त्यांना हप्ता येत असेल असे सुद्धा त्यांचं म्हणणं असेल. त्यामुळं मग ते ग्राह्य धरलं जात नाही. 15 आणि 20-25 कमेंटसाठी कोणीही तिथं आपला अर्ज स्वीकारत नाही किंवा स्वीकारणार सुद्धा नाही. कारण ते असं सरळ म्हणू शकतात की कागदपत्राच्या तपासणीमध्ये ते बाद झाले असतील, अंगणवाडीची जी तपासणी आहे त्याच्यामध्ये ते बाद होऊ शकतात. असे काही वेगवेगळे कारणं आपल्याला ते मिळू शकतात किंवा देऊ सुद्धा शकतात, आणि ते बरोबरसुद्धा आहे. कारण 10-15 ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची जर कमेंट असेल, कदाचित त्या योजनेतून बाहेर पडले असेल, कदाचित त्यांचं उत्पन्न वाढलं असेल, कदाचित त्यांनी 4 चाकी वाहन घेतलेलं असेल, कोणी इन्कम टॅक्स भरलेला असेल, अशी नवीन नियमावलीसुद्धा तिथं आता आपण बघू शकतो. कागदपत्रांची तपासणी असते ते होऊ शकते तिथं. त्यामुळं लाडक्या बहिणीनं कृपया करून कमेंट्स करा, कोणाकोणाला फेब्रुवारीचा हप्ता आला आहे
आणि कोणाकोणाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हवा आहे, कोणाला मार्च महिन्याचा हप्ता हवा आहे, त्यांनी कमेंट्स करायला विसरायचं नाही. पटापटा कमेंट्स करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक करायचं, व्हिडिओ शेअर करायचे जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना, ज्यांना असं वाटतं की त्यांचा हप्ता बंद होता कामा नाही, त्यांना पटापटा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कमेंट करा. व्हिडिओसुद्धा त्यांनासुद्धा सांगा. आता बघा, आज जर बघितलं, आज शुक्रवार आहे. आज जी आपल्याला सकाळच्या पहिल्या टप्प्यात जर भेटला तर दुपारून आपल्याला पैसे 100% मिळतील. उद्या शनिवार आहे, बँका सुरू आहेत. होय, उद्या बँका सुरू आहे, त्यामुळे उद्या कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळं आज जी आलं तर घाबरायचं कारण नाही. उद्या तुम्हाला 100% पैसे मिळतील. फक्त सरकारकडे माझी एक नम्र विनंती आहे, आज काही पण करून जी काढा. कारण काय होतं, परत सण निघून जातो आणि मग पैसे काही कामाचे नाहीत. त्यामुळं सरकारकडे माझी एक नम्र विनंती आहे, पटकन आजच्या जी काढा आणि लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे तो त्यांना वितरण करण्याचा निर्णय हा पटकन घ्या. कारण काय होतं, तुम्ही पैसे देताय परंतु मग सण झाल्यावरती काय फायदा नाही होते. त्यांना आत्ता पैशांची गरज आहे आणि तुम्ही आत्ता पैसे हे दिले पाहिजेत. लाडक्या बहिणींकडे सध्या आपण जर बघितलं तर सगळं महागाई सुरू झालेली आहे. गॅसचे पैसे दाम दुप्पट झालेले आहेत, सगळ्या गोष्टी महागत चाललेल्या आहेत. तर सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे, कोणाचे हप्ते राहिलेले असतील, जसं फेब्रुवारी काही लाडक्या बहिणींतर जानेवारीचा हप्ता आला नाही तर त्यांनी पटकन करून घ्या आणि आपले डॉक्युमेंट सगळे चेक करा. आपण नियमात बसत आहोत का हे सगळं चेक करा. सगळ्यात महत्त्वाचं आपलं बँक खातं चेक आहे का. आता बघा, ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता कायमचा बंद झाला आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. हा फॉर्म भरून द्यायचा आहे अंगणवाडीमध्ये. बघा, हा फॉर्म आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही हा फॉर्म स्क्रीनशॉट काढून तुम्ही एका वहीच्या पानावर लिहू शकता मजकूर आणि त्याच्यावरती सही करून आधार कार्ड जोडून मोबाईल नंबर टाकून सही करून तिथं तुम्ही देऊ शकता. तुमचं नाव वगैरे स्वतःचं टाका फक्त. आणि दुसरं जर असेल तर तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकताय. त्यामुळं व्हिडिओ खूप खास आहे. हा फॉर्म भरून द्या. तुमचे पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होईल आणि तुमचं नाव जे आहे ते पुन्हा एकदा पात्र लाभार्थीमध्ये येऊ शकतं. त्यामुळे हे एक काम केलं तर तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये येईल आणि तुम्हाला हप्ता हा सुरू होऊ शकतो. हा विनंती अर्ज आहे, याची गॅरंटी नसते. जर ते तुम्ही परत अर्ज पडताळणीमध्ये त्यांनी स्वीकारला तर चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही नियमात जर बसली नाही तर मात्र मग तुमचं नाव हे तिथं बाद केलं जाऊ शकतं, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळं अर्ज भरा, काही टेन्शन नाही. तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जो अर्ज आहे तो सही करून तुम्हाला तिथं जमा करायचा आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाडक्या बहिणींना शेअर करायचा, कारण त्यांच्यापर्यंत माहिती ही पोचली पाहिजे. प्रत्येक लाडक्या बहिणींना हप्ते आले पाहिजेत, हेच एक याच्यामध्ये छोटासा प्रयत्न आहे. कृपया करून आपले सगळे डॉक्युमेंट असतील, जसं आधार कार्ड असेल, जसं आपलं रेशन कार्ड असेल, ते कृपया करून चेक करा सगळं व्यवस्थित आहे का नाही. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह. त्यामुळं आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून